माझा मराठी बोल कौतुके, परी अमृतातही पैजा जिंके. अशा मराठीचा अभिमान सांगणाऱ्या संत ज्ञानेश्वरांच्या छोट्या बहिणीची म्हणजेच मुक्ताईची आज मी तुम्हाला एक गोष्ट सांगणार आहे. वेळ दुपारची. ज्ञानेश्वर माधुकरी मागत होते. झोळीत थोडेसे पीठ होते, पण 4 भावंडांना पुरेसे नव्हते. म्हणून ते एका घराजवळ आले आणि म्हणाले, ओम भवती भिक्षाम देही, ओम भवती भिक्षाम देही. आतून एक कर्मठ माणूस आला. त्याने धाडकन दार बंद केले. ज्ञानेश्वर पुढे निघाले. पुन्हा त्या कर्मठ माणसाने दार उघडले आणि म्हणाला, ए पोरा, इकडे इकडे. संन्यासाचाच पोरगा नाही रे तू? भिक्षा पाहिजे का तुला? हे घे पीठ. असे म्हणून झोळीमध्ये मातीच टाकली. ज्ञानेश्वर मान खाली घालून पुढे निघाले. पुन्हा त्या कर्मठ माणसाने झोळी सोडली आणि म्हणाला, अरे थांब थांब, या भाकऱ्या पण घेऊन जा. काय रे, असे डोळे फाडून काय बघतोस? चल निघ, भिक्षा मागतोय. भाकरी समजून टाकलेल्या शेणाच्या गोवऱ्या पाहून ज्ञानेश्वर खूप नाराज झाले. ते पुढे निघाले. आता संध्याकाळ झाली होती. इकडे मुक्ताईने विठ्ठलासमोर सांजवात लावली. ही मूर्ती म्हणजे तेवढीच तिच्या आईबाबांची आठवण. तिने हात जोडून रामरक्षा म्हणायला सुरू केली. तेवढ्यात तिला चाहूल लागली की आपला ज्ञानदादा आलाय. तिने पटकन आपली रामरक्षा उरकली आणि आपल्या भावंडांसाठी पानं वाढली. निवृत्ती आणि सोपान दोघे येऊन बसले. तेव्हा तिने विचारले, अरे हे काय, दोघेच कसे? ज्ञानदादा कुठे आहे? त्याला भूक नाही म्हणतो तो. सोपानाने उत्तर दिले, भूक नसायला काय झालं? थांब, मीच बोलावून आणते त्याला. असे म्हणून मुक्ताई खोपटात गेली. हे खोपट म्हणजेच तिच्या ज्ञानदादाची एकांत जागा. गवत रचलेल्या जागी तो लहरी तेव्हा जाऊन बसायचा. अगं बाई, दादाची झोळी तर इथेच दिसते. या झोळीत तर माती आणि शेणाच्या गोवऱ्या. कोणा दुसऱ्यानं केलं असेल हे? म्हणूनच ज्ञानदादा रुसून बसलाय. ए ज्ञानदादा, ताटी उघडणारे, ताटी उघडणारे ज्ञानदादा, ऐकलंस का? चिंता क्रोध मागे सारा, ताटी उघडा ज्ञानेश्वरा. योगी पावन मनाचा, साही अपराध जनांचा. विश्वरागे झाले वन्नी, संती सुखे व्हावे पाणी. शब्दशस्त्रे झाले क्लेश, संती मानावा उपदेश. विश्वपट ब्रह्मदोरा, ताटी उघडा ज्ञानेश्वरा. ए ज्ञानदादा, कोणी जर आपल्याशी वाईट वागले तर त्यांना क्षमा करावी, हे तूच सांगतोस ना? आणि आज स्वतःच रागावून बसलास. अरे, या झोळीमध्ये माती टाकणाऱ्यांची बुद्धी भ्रष्ट झाली असणार, पण तू का कष्टी होतस? अरे, जिथे शेत उगवतं तिथे तण असायचेच. जिथे फुले फुलतात तिथे काटे खुपायचेच. जिथे केवडा फुलतो तिथे नाग निघायचेच. असं रे काय दादा? सारं जग जरी आगीसारखं दाहक झालं तरी आपण संतांनी मात्र पाण्यासारखं शीतल असायला हवं. दातांनी जीभ चावली तर कोणी बत्तीशी तोडतं का? अरे, या उर्मट लोकांमुळे का साऱ्या जगावर रुसायचं? तुम्हा संत मंडळीवर तर खूप मोठी जबाबदारी आहे. तुम्ही तर उभ्या विश्वाला तारायला हवं. हे मी सांगायला पाहिजे का रे ज्ञानदादा तुला? ए दमले रे मी, पाय दुखले माझे. तुला तुझ्या बहिणीची दया नाही का येत? विसरणारे राग, क्षमा कर या लोकांना. तुझ्यावर जीवापाड प्रेम करणाऱ्या या दीनदुबळ्या लोकांसाठी दार उघड. ज्ञानाचे दिवे लावण्यासाठी दार उघड. तुझे सामर्थ्य दाखवण्यासाठी दार उघड. ताटी उघडा ज्ञानेश्वरा, ताटी उघडा. तुम्ही तरोनी विश्वतारा, ताटी उघडा ज्ञानेश्वरा.
ज्ञानेश्वरा. विश्वकल्याणासाठी घालीत असलेली साद ऐकून ज्ञानेश्वर खडबडून जागे झाले. मुक्ताईने त्यांच्या आयुष्यातील पसरलेला नैराश्याचा काळोख दूर केला. त्यांनी धावत येऊन दार उघडले. दारात उभे असलेल्या छोट्या मुक्ताईला उचलून घेतले आणि म्हणाले, मुक्ता, तू आज माझी उद्धारकर्ती झालीस. तू मला संतांच्या ठायी असलेल्या निर्गुणांची आठवण करून दिलीस. मला आता विश्वकल्याणाच्या कार्यात भाग घ्यायचे. खरोखरच मुक्ताईने जीवनात अध्यात्म कसे जगावे हे ज्ञानेश्वरांना दाखवून दिले. आता आपणही सर्वांसाठी मुक्ताईकडे मागणी मागूया. सर्वेपि सुखिनः सन्तु, सर्वे सन्तु निरामयाः, सर्वे भद्राणि पश्यन्तु, मा कश्चित् दुःखमाप्नुयात्. धन्यवाद.